हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 17 फेब्रुवारी 2026चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एरोटेल डिस्कस करत असतोय. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्टचा पार्ट डिस्कस करत असतोय. त्यानंतर सायन्स पेजवरती सिलेबसच्या दृष्टीतून काय महत्त्वाचं असेल तर ते डिस्कस करत असतोय आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या महत्त्वाच्या न्यूज कव्हर करत असतोय आणि या सगळ्यांचा म्हणजे हे सगळं आपण कव्हर करतोय. हे सगळं आपण पॉइंटच्या स्वरूपात नॉलेज जे इकट्ठा करतोय त्याचा एक आणि अंतिम उद्देश एक हाच आहे, की एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवता यावेत. म्हणजे जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीतून जे काही आपल्याला महत्त्वाचं करता येतंय, जे काही महत्त्वाचा कंटेंट आपल्याला याच्यामध्ये वाटतोय, ते आपण याच्यामध्ये एकत्र करत असतोय आणि मग त्याचं प्लॅनिंग मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीतून पुढं कशा पद्धतीने आपण करू शकतोय, हे आपण ठरवत असतोय. म्हणजे अंतिम उद्देश जास्तीत जास्त मार्क्स मिळवणं हा आहे. सो सुरुवात करूया आणि बघूया पहिलं महत्त्वाचं रोटेल कोणतं आहे आणि त्याच्यातून आपल्याला काय महत्त्वाचे पॉइंट शिकायला मिळतात ते. पहिलं जे एरोटेल आहे, ते एरोटेल आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण फेडरलिझमचा अभ्यास करतो. या फेडरलिझमच्या दृष्टीतून हे एरोटेल आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. फेडरलिझमची कॉन्सेप्ट सांगणारं खरं तर हे एरोटेल आहे. आणि याच्यामध्ये हे एरोटेल ना माझ्या दृष्टीतून योग्य वेळी, योग्य सब्जेक्टवरती डिस्कशन केले गेले आणि योग्य पर्सननं डिस्कशन केले गेले. आता फेडरलिझम आपल्याला काय सांगतं, की भारत देश हा राज्यांचा एक संघ आहे. म्हणजे अनेक राज्यांनी मिळून बनलेलं एक खरं तर राज्य आहे म्हणजे देश आहे. असं कुठेतरी आपल्याला फेडरलिझम आपलं सांगतं आणि मग आता एम.के. स्टॅलिन हे रुटेल योग्य व्यक्ती यांना काय म्हणतोय, की आता एक आपल्याला लूपहोल याच्यामध्ये बघायला मिळतो. लूपहोल म्हणता येत नाही त्याला. एक इश्यू आपल्याला बघायला मिळतो. तो इश्यू कोणता आहे? ज्या राज्यांमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची जी पार्टी आहे, ती पार्टी सोडून इतर पार्टींचं सरकार आहे. एकतर ते कोअलिशनमध्ये आहे, नसेल तर ते डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटलाच विरोध करताना आपल्याला बघायला मिळतात. मग ते वेस्ट बेंगालचं ममता बॅनर्जीचं एक्झाम्पल घ्या किंवा मग साउथमधले काही स्टेट्स आहेत जसे की तामिळनाडू सुद्धा आहे. असे एक्झाम्पल घ्या. मग आता याच्यामध्ये इथं एम.के. स्टॅलिन ऑब्व्हियसली या रुटलमध्ये आपल्याला काय समजावून सांगणार आहेत? तर या रुटलमध्ये ते आपल्याला हे समजावून सांगणार आहेत, की कशा पद्धतीनं राज्य जे आहेत वेगवेगळी, त्याच्यावरती खऱ्या अर्थानं सेंट्रल गव्हर्नमेंट एक प्रेशर क्रिएट करत असते. त्यांना ऑटोनॉमसली काम करू देत नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं मनमानी कारभार तिथं जे सेंट्रल पार्टी आहे तीच चालवत असते. अशा पद्धतीची टीका वारंवार वेगवेगळ्या स्टेट गव्हर्नमेंटनी सेंट्रल गव्हर्नमेंटवरती केलेली आहे. पण जिथं काय आहे, जिथं हे सरकार वेगळ्या पार्टीचं आहे आणि ते कोलिशनमध्ये पण नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर एक्झाम्पल सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये बीजेपी सरकार आहे. ठीक आहे. बीजेपी सरकार जर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये असेल तर तिथं तो इश्यू नाहीये. इश्यू कुठं आहे? वेगळं सरकार आहे. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राचं एक्झाम्पल घेतलं तर सेंट्रलमध्ये समजा बीजेपीचं जसं सरकार आहे आणि स्टेटमध्ये एन-सी-पीचं सरकार आहे. ठीक आहे. मग असं वेगवेगळ्या पार्ट्या आणि त्यांचं कोएलिशन नाहीये. आता महाराष्ट्रामध्ये बीजेपी सोबत इतर पार्ट्यांचं कोएलिशन आहे. तसं कोएलिशन पण नाहीये. स्वतंत्ररित्या ती पार्टी खरं तर बहुमतामध्ये तिथं आली आणि तिथं खऱ्या अर्थानं सरकार त्यांनी स्थापन केले. अशा स्थितीमध्ये बऱ्यापैकी क्लॅश आपल्याला बघायला मिळतो. आणि मग तिथं मुद्दा कुठला उपस्थित होऊ शकतो? ऑब्व्हियसली फेडरलिझमचा उपस्थित होऊ शकतो. कारण फेडरलिझम आपल्याला काय सांगते, की सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांनी एकत्र येऊन विकासाची कामं करायची आहेत. एकत्र येऊन देशाचा विकास करायचा आहे. हे आपल्याला फेडरलिझम कुठेतरी सांगतं आणि फेडरलिझमच्या अंतर्गत आपल्याला वेगवेगळ्या सूची बघायला मिळतात. ठीक आहे. राज्य सूची आहे, त्याच्यामध्ये जे काही सब्जेक्ट येतात, त्याच्यावरती राज्य सरकार कायदा बनवू शकतं, रूल्स रेग्युलेशन्स बनवू शकतं. त्यानंतर समवर्ती सूची आहे, त्याच्यामध्ये दोघं मिळून कायदा सुव्यवस्था म्हणजे दोघं राज्य सरकार पण बनवू शकतं, सेंट्रल गव्हर्नमेंट पण बनवू शकतं. ती आहे आणि केंद्र सूची आहे, त्याच्यामध्ये फक्त केंद्र सरकार जे आहे ते रूल्स एंड रेग्युलेशन्स बनवू शकतं. असे वेगवेगळे या सूचीच्या अंतर्गत सब्जेक्ट दिलेले आहेत. त्या सब्जेक्टवरती एका लिस्टमध्ये राज्य सरकार रूल्स एंड रेग्युलेशन्स बनवू शकतं. एका लिस्टमध्ये दोघांपैकी एक किंवा दोघं सुद्धा त्याच्यावरती बनवू शकतात आणि एका लिस्टमध्ये फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यावरती रूल्स एंड रेग्युलेशन्स बनवू शकतात. असे वेगवेगळ्या लिस्टमध्ये वेगवेगळे सब्जेक्ट दिलेले आहेत.
ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये मग क्लॅश टाळावा आणि एकत्र येऊन काम करावं अशा पद्धतीची प्रोव्हिजन्स आपल्याला दिलेली कुठेतरी बघायला मिळते. आणि आपलं जे फेडरलिझम आहे ना, ते कुठेतरी आयडियल फेडरलिझम मानलं जातं. कारण वेगवेगळी राज्य जे आहेत आणि त्याच्यामध्ये आपण विविधतेत एकता असणारा देश आहे. म्हणजे वेगवेगळ्या धर्माचे लोक असू द्या, वेगवेगळ्या जातीचे लोक असू द्या. असे वेगवेगळे जे लोक आहेत, वेगवेगळ्या कम्युनिटीचे लोक आहेत, वेगवेगळ्या अ, खरं तर समूहातून येणारे, वेगवेगळ्या कल्चरमधून येणारे लोक आहेत, वेगवेगळ्या भाषेचे लोक आहेत. हे सगळे मिळून एकत्र राहतात आणि त्यांनी बनलेला खरं तर हा देश आहे. आणि तसं असताना सुद्धा स्वातंत्र्य होऊन एवढे वर्ष झाले, आपण विकासाच्या खरं तर दिशेनं एक गतिमान पद्धतीनं जातोय. हे एक खरं तर आयडियल फेडरलिझम मानलं जाते. तरीसुद्धा काही जे इश्यू आहेत त्याच्यामुळे एम के स्टॅलिन इथं काय म्हणतात, की आपलं जे फेडरलिझम आहे, इंडियाज फेडरलिझम इज इन नीड ऑफ अ स्ट्रक्चरल रिसेट. म्हणजे रचनात्मक त्याच्यामध्ये बदल करणं, रिसेट करणं खूप जास्त गरजेचं आहे. ते असं का म्हणतायत? देअर इस अ नीड फॉर बॅलन्स्ड फेडरलिझम इन द फॉर्म ऑफ ऑटोनॉमस स्टेट्स अँड एफिशियंट युनियन अँड अकाउंटेबल गव्हर्नन्स. याच्यामध्ये 3 गोष्टी यांनी हायलाइट केलेल्या आहेत. पहिलं हायलाइट केलं ऑटोनॉमस, म्हणजे राज्य जे आहे ते स्वायत्त पद्धतीनं कशा पद्धतीनं काम करेल. याला स्वातंत्र्य हा शब्द वापरता येत ना आपल्याला. याला इंडिपेंडंट हा शब्द आपल्याला वापरता येत नाही. याला आपण स्वायत्तता हा शब्द वापरू शकतो. म्हणजे काय? कुठल्याही दबावाखाली न येता राज्य ज्यावेळेस काम करेल अशी परिस्थिती निर्माण करणं गरजेचं आहे असं त्यांना सांगायचं. त्याचबरोबर एफिशियंट युनियन, म्हणजे युनियनमध्ये जे गव्हर्नमेंट आहे ते एफिशियंट असायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, युनियनचा अर्थ काय आहे, की हा जो राज्यांनी बनलेला संघ आहे तो एफिशियंट असायला पाहिजे, तो कार्यक्षम असायला पाहिजे. हा दुसरा पॉइंट ते सांगतायत. आणि तिसरा पॉइंट काय सांगतायत? अकाउंटेबल गव्हर्नन्स. जे प्रशासन आहे ते प्रशासन अकाउंटेबल असायला पाहिजे, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे इथं गव्हर्नन्स, एफिशियंट युनियन अँड ऑटोनॉमस स्टेट, ह्या 3 गोष्टींवरती आधारित असलेलं एरिटल हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणजे सरळ-सरळ याच्यामध्ये हे परत हायलाइट काय करायचा प्रयत्न करतात, जसं की मी तुम्हाला सांगितलं, की योग्य वेळी, योग्य व्यक्तीनं लिहिलेलं हे एरिटल आहे. असं मी का म्हटलं, की ऑब्व्हियसली यांची फायनल डिमांड म्हणजे यांना एस्टॅब्लिश काय करायचं आहे, की कुठल्याही दबावाखाली न येता राज्य सरकार कामं करू शकेल. वेगवेगळी खरं तर विकास कामं करू शकेल. वेगवेगळ्या खऱ्या अर्थानं रूल्स एंड रेग्युलेशन स्टेटमध्ये आणू शकेल. अशी परिस्थिती निर्माण होणं याच्या अंतर्गत अपेक्षित आहे फेडरलिझमच्या अंतर्गत. आणि तसं फेडरलिझम आपल्याला बनवणं खूप जास्त गरजेचं आहे. हे या ठिकाणी सांगायचा इथं एम के स्टॅलिन प्रयत्न करतात. मग आता एरिटलमध्ये जर आपण लाईन बाय लाईन बघितलं तर काय महत्त्वाचे मुद्दे आपल्याला बघायला मिळतात. काही तथ्यात्मक इन्फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळते. ती इन्फॉर्मेशन इथं आपण बघायचा ट्राय करूयात. आणि याच्यामध्ये एरोटेलची सुरुवात जर आपण रीड केली, तर एरोटेलच्या सुरुवातीत आपल्याला हे काय सांगताय, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया व्हाईल फेडरल इन स्ट्रक्चर वॉज डिझाइन्ड विथ अ प्रोनाउन्स्ड सेंट्रलायझिंग बायस. म्हणजे हे सुरुवातीलाच सांगतायत, की जी आपलं स्ट्रक्चर आहे, हे संघराज्य खरं तर पद्धती आहे. ते संघराज्य स्ट्रक्चर आहे. पण त्याच्यामध्ये सेंट्रलायझिंग जे बायस आहे, ते आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं आणि तशा पद्धतीनंच ते स्ट्रक्चर बनवलं गेलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये आपल्याला जर आपली संघराज्य पद्धती बघायला आपण जर बघितली, तर ऑब्व्हियसली याच्यामध्ये तथ्य आहे, की हे सेंट्रलाइज्ड बायस्ड आहे. म्हणजे शेवटी आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जावं लागतं. म्हणजे शेवटी शक्तिशाली कोण आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. बरं, त्याचं इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल ना, त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये तथ्य हे का बघायला मिळतं आणि याची गरज का आहे? तर ऑब्व्हियसली जर सेंट्रल गव्हर्नमेंट पॉवरफुल नसेल, तर किंवा सेंट्रल बायस्ड फेडरल फेडरल स्ट्रक्चर नसेल, तर उद्या होऊ शकते वेगवेगळी राज्य स्वातंत्र्य मागायला चालू करतील, वेगळा देश बनवायचा प्रयत्न करतील. आणि त्याचा विचार करून सुद्धा हे केले गेले. हे एरोटेलमध्ये दिलं नाही, पण मी तुम्हाला सांगतोय, ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास आपण करतो, त्यावेळेस याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. पण इथं एम के स्टॅलिन काय म्हणतात, की सेंट्रलायझिंग बायस त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो, जो की कुठेतरी संघराज्य पद्धतीला घातक आहे, असं त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे. पुढं काय सांगितलंय त्यांनी, ड्रॉविंग हेवीली फ्रॉम अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935, इट कॉन्सन्ट्रेटेड significant authority in New Delhi while assigning a comparatively
मॉडेस्ट स्फेअर टू द स्टेट्स. आणि याच्यामध्ये जर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 बघितला, 1935 चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट कशासाठी होता? याच्या अंतर्गत काय करण्यात आलं? त्यावेळेस वेगवेगळी राज्य, खरं तर वेगवेगळे स्टेट जे आहेत, ते वेगवेगळ्या खऱ्या अर्थानं राज्यांच्या अंतर्गत येत होते. काही प्रिन्सली स्टेट्स होते. त्या सगळ्यांना एकत्र करणं खूप जास्त गरजेचं होतं. ठीक आहे. आणि तो पिरियड जर आपण बघितला, तर तो पिरियड इंडिया-पाकिस्तान पार्टिशनचा पिरियड होता. आणि त्याच्यामध्ये मग कोण इंडियाला जॉइन करणार, कोण पाकिस्तानला जॉइन करणार, हा सगळा किओस त्या ठिकाणी सुरू होता. त्या सगळ्यांचं इंटिग्रेशन करून इंडिया बनलेलं आहे. मग त्याचं सुद्धा तथ्यात्मक इन्फॉर्मेशन हे काय करताय, की कुठल्या सर्कमस्टन्सेसमध्ये देशाचा बर्थ झालेला आहे, हे आपल्याला बघणं खूप जास्त गरजेचं आहे, असं त्यांना सांगायचं. मी हायलाइटर घेऊन तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला ते अ, नाहीच होणार नाही, म्हणजे त्याच्यामुळं जे होतंय ते. इथं जर हायलाइट आपण करून बघितलं, तर जर बर्थ जर आपण बघितले, तर आपल्याला मग त्यावेळेसचा किओस समजून घ्यायला लागेल आणि ते म्हणतात, की द ट्रॉमा ऑफ पार्टिशन. तो जो आहे ना, तो ट्रॉमा ऑफ पार्टिशन होता आणि त्याच्यातून संघराज्य पद्धती आपली आलेली आहे. त्यामुळं कुठेतरी आपल्याला रिस्ट्रक्चर करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये इंटिग्रेशन ऑफ 14 प्रोव्हिन्सेस and over 500 princely states, and the pervasive fear that centrifugal forces might threaten national unity. आणि याच्यामध्ये इथं स्टॅलिन सांगतायत, की त्यावेळेसची पद्धत जर आपण बघितली, त्यावेळेस ते जर किओस आपण बघितलं, तर तो पार्टिशनचा किओस होता. आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं अशा पद्धतीची संघराज्य पद्धती येणं, युनिटी आणि इंटिग्रिटी एस्टॅब्लिश करण्यासाठी ते हे अपेक्षितच होतं. पण आता ते कुठेतरी पुढे जाऊन ते सांगतायत, की आता कुठेतरी त्याचं रिस्ट्रक्चर करणं हे आपल्याला गरजेचं आहे. इन दॅट क्लायमॅट सेंट्रलायझेशन अपेअर्ड नॉट मेअरली प्रुडंट बट अल्सो इंडिस्पेन्सेबल. आणि त्याच्यामध्ये हे सांगतायत, की तिथं खऱ्या अर्थानं सेंट्रल बायस्ड फेडरल सिस्टम असणं हे अपेक्षितच होतं. हे या ठिकाणी लेखक आपल्याला या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न करतोय. आणि पुढे जाऊन एम.के. स्टॅलिन हे सुद्धा सांगतात, की कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीचा हवाला देतात. आणि त्याच्यामध्ये के. संथानम यांचं ऑब्झर्वेशन ते सांगतायत, की के. संथानम यांनी सुद्धा याच्याशी रिलेटेड असं बोललं होतं, की युनियन गव्हर्नमेंटसाठी हे जे आहे, ती खऱ्या अर्थानं रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ती पॉझिटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि त्यांची खरं तर ही आपण म्हणू शकतो, की रिस्पॉन्सिबिलिटी असं त्यांना म्हणायचं आहे, की ती रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कोणती? की हे जे स्टेट गव्हर्नमेंटचं ऑटोनॉमस जे स्टेट गव्हर्नमेंट डेव्हलप करणं असू द्या किंवा तसं एन्व्हायर्नमेंट डेव्हलप करणं असू द्या, हे खऱ्या अर्थानं युनियन गव्हर्नमेंटचं किंवा युनियनची ही खरं तर रिस्पॉन्सिबिलिटी आहे. हे त्यावेळेस त्यांनी अंडरलाईन केलं होतं. अदरवाईज मग खऱ्या अर्थानं स्टेट गव्हर्नमेंटला कायम अंडरमाइन केलं जाईल. हे त्या ठिकाणी तिथं सुद्धा ह्या ठिकाणी बोललं गेलं होतं. त्याचबरोबर आणखी काही गोष्टींचा हवाला देत असताना सुप्रीम कोर्टाची केस सुद्धा इथं एम के स्टॅलिन सांगतायत. इन एसर बोम्मई वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1994 ची केस आहे. हे सुद्धा इथं लेखक आपल्याला सांगतायत. त्याचबरोबर आणखी काही लोकांचं जसं की सी.एन. अण्णादुराई आहेत. यांचं ऑब्झर्वेशन 1967 चं सांगतायत. ऑब्झर्व्ह दॅट द युनियन मस्ट इंडीड द स्ट्रॉंग इनफ टू मेंटेन द सॉव्हर्निटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया. युनियनची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की इंटिग्रिटी आणि सॉव्हरेनिटी जी आहे, ती देशाची मेंटेन राहायला पाहिजे. हे या ठिकाणी अ, लेखक अंडरलाईन करण्याचा इथं प्रयत्न करतायत. मग इथं विशेष करून डिस्कस काय केलं जातंय, तर विशेष करून या ठिकाणी भारत देश जो आहे, तो स्वातंत्र्य होऊन खऱ्या अर्थानं 75 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली. तरीसुद्धा आपण फेडरलिझम आपण डिफाईन करतोय. म्हणजे इथं डेफिनिशन ऑफ फेडरलिझम, स्ट्रक्चर ऑफ फेडरलिझम विषयी या ठिकाणी विशेष करून एम.के. स्टॅलिन आपल्याला सांगायचा प्रयत्न करतायत. मग जसं की आता हे एक सुंदर ॲन्सर रायटिंगचा नमुना आहे. सुंदर ॲन्सर रायटिंगचा नमुना मी का म्हणतोय? तर जर तुम्हाला इफेक्टिव्ह आणि मार्क्स मिळवणारा ॲन्सर लिहायचं असेल ना, तर तुमचं इंट्रोडक्शन करेक्ट असायला पाहिजे. जे की ते इंट्रोड्यूस खूप चांगल्या पद्धतीने सब्जेक्ट केलं. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया व्हाईल फेडरल इन अ स्ट्रक्चर वॉज डिझाइन्ड विथ अ प्रोनाउन्स्ड सेंट्रलायझिंग बायस. हे करेक्ट कॉन्स्टिट्यूशन लँग्वेज सुद्धा इथे वापरण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे.
इंट्रोडक्शन आपल्याला समजलं, की कशा पद्धतीने चांगलं इंट्रोडक्शन आपण करू शकतो. दुसरी गोष्ट तथ्यात्मक इन्फॉर्मेशन देत असताना डायरेक्टली कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचा उल्लेख केलाय. ठीक आहे, की कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये काय डिस्कशन झालंय का? कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीचं कोणी ऑब्झर्वेशन केलंय का? ते महत्त्वाचे लेखक कोणते आहेत का? ते इथं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर एक पिरियड पण हायलाइट केलाय, की बॉस आता 75 पेक्षा जास्त वर्ष झाली. देश स्वतंत्र होऊन. आता काय नव्यानं आपण स्वतंत्र नाही झालो. आता झालं जुनं ते सगळं. अजून आपण डिफाईन फेडरलिझम जर करत असेल, तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हा एक पैलू सांगितलाय. त्याचबरोबर ज्युडिशरी याच्यावरती काय म्हणते, लगेच 1994 ची केस इथे याने हायलाइट केलेली आहे. राइट. त्याचबरोबर इन 1967 परत सी.एन. अण्णादुरई यांचं या ठिकाणी सॉव्हर्निटी आणि इंटिग्रिटीशी रिलेटेड काय ऑब्झर्वेशन आहे, फेडरल स्ट्रक्चरचे रिलेटेड काय ऑब्झर्वेशन ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि आणखी सुद्धा गोष्टी याच्यामध्ये ऍड आपण काय करू शकतो, ज्या की याच्यामध्ये विशेष हायलाइट केलेल्या नाहीयेत. त्या गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूएंट अमेंडमेंट ज्या आहेत, त्या अमेंडमेंट तुम्ही हायलाइट करू शकताय, की कोणत्या अमेंडमेंट आपण अशा केल्या, की ज्या डायरेक्ट और इनडायरेक्ट रिलेट करतायत कशाशी? फेडरलिझमशी. मग ते फेडरलिझमशी रिलेटेड ज्या काही कॉन्स्टिट्यूएंट ज्या अमेंडमेंट आहेत, त्या अमेंडमेंटचा आपण चांगल्या पद्धतीनं अभ्यास करणं आणि त्या खऱ्या अर्थानं इथं अशा पद्धतीच्या आन्सर रायटिंगमध्ये हायलाइट व्हायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे फेडरलिझमशी रिलेटेड जर क्वेश्चन विचारला गेला, तर अशा पद्धतीनं आन्सर रायटिंग आपल्याला करता यायला पाहिजे. तशा पद्धतीनं खूप चांगली इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायचा प्रयत्न केला. बाकी काय पॉलिटिकल गोष्टी पण याच्यात आहेत, ज्या की आपल्यासाठी अजिबात महत्त्वाच्या नाहीयेत. किंवा पॉलिटिकल पर्सनचं जर ओपिनियन असेल, तर ते तेवढं मार्क्स मिळवणारं नसतं किंवा तेवढं त्याला वजन नाही, जेवढं की एखादा अभ्यासक आपल्याला ऑब्झर्वेशन देतोय. एखादा त्याच्यातला नामवंत लेखक आपल्याला ऑब्झर्वेशन देतोय किंवा कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमधलं एखाद्या व्यक्तीनं मांडलेलं मत, जो की कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीचा मेंबर होता. त्यानं मांडलेलं मत जर आपण हायलाइट करत असेल, तर ते जास्त मार्क्स मिळवणारं ठरतं. हे वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. कारण त्या मताची ऑथेंटिसिटी जी आहे, ती तेवढ्या प्रमाणात असते. ते सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि जाता-जाता हे डिस्कशन एरोटेल हे संपवता एक गोष्ट नीट लक्षात घ्या. तुम्ही ज्यावेळेस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघता, पी-वाय-क्यू बघता ना, त्यावेळेस विशेष करून इंडियन कॉन्स्टिट्यूशन, फेडरलिझमचा गव्हर्नन्सचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता, कॉन्स्टिट्यूशनचा ज्यावेळेस अभ्यास करता, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर काढून बघितले, की सगळ्यात जास्त क्वेश्चन जे विचारले गेलेत ना, ते फेडरलिझमवर विचारले गेलेले आहेत. आणि खूप सोपे-सोपे विचारलेत. असं काही नाही, की खूप टेक्निकल लँग्वेज वगैरे त्याच्यामध्ये यूज केली. खूप सोप्या पद्धतीने आपण जर बेसिक अभ्यास जरी केला, तरी ते आन्सर राईट करू शकतो. असे विचारलेले आहेत. म्हणजे फेडरलिझमला वजन आहे, हे आपल्याला समजतं पी-वाय-क्यू मधून. त्यामुळं हा एक मुद्दा घेऊन आपण वेगळी नोट बनवायला पाहिजे. याच्यामध्ये याच्यामधले जे आहे, ते मुद्दे तुम्ही हायलाइट कराच. त्याच्याबरोबर वेगवेगळ्या नोट कशा-कशाच्या बनवायला पाहिजे, की स्टेटची ऑटोनॉमस स्टेट आहे. ते आत्ता मग जे फेडरलिझम आपलं एक्झिस्ट करते त्याच्यामध्ये ऑटोनॉमस स्टेट नाहीये का? जर आहे, तर ते कसं आहे? आणि जर नाही, तर ते कसं नाही? हे तुमच्याकडे इन्फॉर्मेशन असणं खूप जास्त गरजेचं आहे. एफिशियंट युनियन, मुळात युनियनची डेफिनेशन बघणं गरजेचं आहे. आणि मग तुम्हाला समजेल की एफिशियंट युनियन आता आहे की नाही, हे स्पष्ट करा. आणि नसेल, तर ते का नाही हे स्पष्ट करा. दोन्ही प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याकडे असायला पाहिजे. आणि अकाउंटेबल गव्हर्नन्स त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, गव्हर्नन्सची डेफिनेशन बघायला लागेल, जे की दिलेली आहे. इंडियन पॉलिटीसाठी जर लक्ष्मीकांत तुम्ही वापरत असाल, तर त्याच्यामध्ये हे दिलेले आहे. मग हे गव्हर्नन्स काय आहे आणि ते अकाउंटेबल आहे तर कसं आहे आणि अकाउंटेबल नाही तर ते कसं नाही, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला काढून ठेवायला लागेल चांगल्या पद्धतीने. याच्याच रिलेटेड मी क्वेश्चन पण ऑब्व्हियसली पोस्ट करेन ग्रुपवरती, आपल्या आन्सर रायटिंग ग्रुपवरती. पण तुर्तास तुम्ही एवढी सगळी इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे. आणि मग इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्यावेळेस तुम्ही फेडरलिझमचा अभ्यास करताय, मग ते फेडरलिझम कुठं दिलेलं आहे, कोणत्या आर्टिकलच्या अंडर त्याची डेफिनेशन वगैरे दिलेली आहे का, कोणत्या स्केड्यूलमध्ये दिलेलं आहे, त्याचे रिलेटेड अमेंडमेंट कोणकोणते आहेत, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे. हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे. खूप चांगल्या पद्धतीनं सिलेबस रिलेटेड डायरेक्ट एरोटेल आलेलं आहे. त्याच्याच रिलेटेड जेवढे मी पॉईंट तुम्हाला सांगितले तेवढे चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवा.
ते मेन्सला तर उपयोगाला हेच आहे. त्याच्याबरोबर त्याचा उपयोग प्रिलियमला सुद्धा आपल्याला होऊ शकतो. त्या दृष्टीतून मला असं वाटतं, की हे महत्त्वाचं अ, एक सब्जेक्ट आहे एरोटेल. हे आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. त्यामुळे पुढं काय महत्त्वाचं दिलंय ते बघायला आपण सुरुवात करूयात. 1 मिनिट. अजून एक मुद्दा जो आहे तो हायलाइट करायचा राहिला. तो मुद्दा असा आहे, की याच्या रिलेटेड कमिटीज त्याच मी खरं तर बघत होतो, की कमिटीज खूप महत्त्वाच्या असतात. काय कमिटीज एस्टॅब्लिश झाल्या, त्यांचं काय खऱ्या अर्थानं ओपिनियन याच्यावरती होतं. त्यांनी काय कमेंट याच्यावरती केलंय. तर 1969 मध्ये एस्टॅब्लिश द फर्स्ट इंडिपेंडंट कमिटी. 1969 मध्ये पहिली इंडिपेंडंट कमिटी स्थापन झाली होती. युनियन स्टेट रिलेशन्सचा अभ्यास करण्यासाठी जस्टिस पी-व्ही राजमन्नार यांच्या अध्यक्षतेखाली. The committee's 1971 report becomes the landmark in India's federal debate. आणि 1971 मध्ये त्यांचा रिपोर्ट आला आणि मग इंडियाचं जे फेडरलिझम आहे त्याच्यावरती एक नवीन डिबेट सुरुवात झाली डिबेटला. त्यानंतर लॅटर नॅशनल कमिशन स्थापन करण्यात आली. त्याच्यानंतर काही नॅशनल कमिशन स्थापन करण्यात आले. सरकारी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पंच कमिशन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सरकारी 1983 ते 88 चा कालावधी आहे आणि पंच कमिशन जे आहे ते 2007 ते 2010 आहे. हे एक खूप जास्त महत्त्वाचा पॉइंट आहे आणि कमिशनचा सुद्धा आपण कोट जो आहे तो कट खऱ्या अर्थानं करू शकतो आपल्या आन्सर रायटिंगमध्ये. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. सो ही ॲडिशनल एक इन्फॉर्मेशन होती. मिस होऊ नये म्हणून मी तुम्हाला अंडरलाईन करायचा प्रयत्न केलाय. पुढं एक छोटंसं एरोटेल आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यामध्ये विशेष करून अर्बन लोकल बॉडीज जे आहे, त्याच्याविषयी खऱ्या अर्थानं बोललं जातंय आणि त्या एरोटेलमध्ये मग अमृत योजनेचा उल्लेख आला आहे, स्वच्छ भारत मिशनचा उल्लेख आलेला आहे. स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 चा उल्लेख आलाय. स्मार्ट सिटीजचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेचा उल्लेख आलेला आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंटकडून फंड अलोकेशन केले गेले. पण त्याचं कशा पद्धतीने अंडर युटिलायझेशन होतंय, हे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं डिस्कस या ठिकाणी केले गेले. पण मला हे रिटेल तुम्हाला कोणत्या उद्देशाने दाखवायचं आहे, की ह्या ज्या वेगवेगळ्या योजना या ठिकाणी दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या मिशन्सचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. त्याचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करणं आपण खूप जास्त गरजेचं आहे. कारण हे प्रिलियमच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्वाच्या गोष्टी असतात. वेगवेगळ्या योजना असतील, वेगवेगळे मिशन्स असतील, वेगवेगळे आणखी काही स्कीम्स असतील, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्रिलियमला ही टेंडन्सी आयोगाची राहिली आहे, की अशा पद्धतीच्या गोष्टींवरती प्रिलिमिनरी क्वेश्चन विचारला जातो. त्यामुळे याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर मेन्सला सुद्धा अनेक वेळा योजनांवरती आधारित प्रश्न आलेले आहेत. जर पी-वाय-क्यू तुम्ही बघितलं, तर ते तुम्हाला समजून घेता येईल. मग अशा पद्धतीच्या योजना याचं उज्ज्वला डिस्कॉम एश्युरन्स योजना या ठिकाणी त्याचा उल्लेख आलेला आहे. अशा वेगवेगळ्या योजना ज्या आहेत, ज्या मी अंडरलाईन आता केलेल्या आहेत, त्या तुम्ही नोट डाउन करून त्याचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ऑलरेडी अभ्यास करत केला असेल, नोट्स तुमच्याकडे त्या असतील, तर त्या रिवाईज करत राहणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यासाठी फक्त हे जे छोटंसं रुटीन आहे, ते महत्त्वाचं आहे. बाकी याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखं असं काही नाहीये. पुढचं जे छोटंसं एरोटेल आहे ना, ते छोटंसं एरोटेलमध्ये आपल्याला काय सांगितलंय, की युरोप शुड एंगेज विथ द वाइडर वर्ल्ड टू रिड्यूस डिपेंडन्स ऑन यूएस. म्हणजे युरोपियन कंट्रींनी जगाला एक्सप्लोर करणं आता गरजेचं आहे आणि यूएसवरचं जे डिपेंडन्सी त्यांची आहे, जे परावलंबित्व आहे यूएसवरचं, ते त्यांनी कमी करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. असं याच्यामध्ये डिस्कस केले गेले. तुम्हाला मॅप दाखवून विषय नीट समजावून सांगतो. इथं तुम्हाला वर्ल्ड मॅप आपल्याला बघायला मिळतो. इथं जो आहे तो यूएसए आहे. ठीक आहे. आणि इथं आपल्याला युरोपियन कंट्रीज आपल्याला बघायला मिळतात. आता या युरोपियन कंट्रींना किंवा आपण म्हणू शकतो की युरोपियन युनियननं, ठीक आहे, किंवा युरोपनं हे बाकी जग एक्सप्लोर करणं गरजेचं आहे. आत्ताच का हे डिस्कस केलं जातंय, हे नीट लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये काय नेमकं लेखकाला समजावून आपल्याला सांगायचं आहे किंवा तो मजकूर आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय. युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जो आहे ना, तो वेगवेगळ्या युरोपियन कंट्रीला सिक्युरिटी प्रोव्हाईड करतो, बाकी सगळ्या गोष्टींना कायम हेल्प करतो आणि युरोपियन कंट्री सुद्धा यूएसएच्या बाबतीत तशा पद्धतीच्या गोष्टी करत असतात. म्हणजे हे हिस्टॉरिकल मित्र राहिलेले हे आपल्याला नाकारून चालणार नाही. वर्ल्ड वॉर सेकंड नंतरचा विशेष करून पिरियड जर बघितला, तर युरोप आणि अमेरिका हे कायम एकमेकांचे मित्र राष्ट्र राहिलेले आहेत. मित्र देश वेगवेगळे राहिलेले आहेत. ठीक आहे, हे आपण बघितलेलं आहे. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.
का राहिलेले नाहीये? कारण याच यूएसनं याच्या अगोदर पण ग्रीनलँडला थ्रेट केलेलं आहे. त्याला त्याच्यावरती सत्ता प्रस्थापित करण्याचं बोललं गेलेलं आहे. त्याला विकत घेण्याचं आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून बोललं गेलं आणि जर विकत ते देत नसतील, तर त्याच्यावरती फोर्सफुली आम्हाला कब्जा करावा लागेल, हे सुद्धा अमेरिकेकडून बोलण्यात आलं. मग हे ग्रीनलँड जर आपण बघितलं, तर ते ग्रीनलँड डेन्मार्कचा इंटिग्रल पार्ट आहे. ठीक आहे. डेन्मार्क कुठं आहे? ऑब्व्हियसली डेन्मार्क ही युरोपियन कंट्री आहे. आता युरोपियन कंट्रींना अमेरिकेकडून या डेन्मार्कला डायरेक्ट थ्रेट ग्रीनलँडसाठी झाला. मग डेन्मार्क त्याला प्रतिकार करणार. मग बाकी युरोपियन कंट्रीज जे आहेत, ॲज अ युरोपियन युनियन, ह्या डेन्मार्कला साथ देणार की अमेरिकेला साथ देणार? तर ऑब्व्हियसली डेन्मार्कला साथ देणार. कारण आज कार्यकर्ता डेन्मार्कला थ्रेट करतोय, उद्या बाकी युरोपियन कंट्रीना थ्रेट करू शकतो. आणि या ज्या सगळ्या युरोपियन कंट्रीज आहेत, त्या युरोपियन युनियन म्हणून काम करतात, एक संघ म्हणून काम करतात. ठीक आहे. म्हणून युरोपियन युनियनची एक पार्लमेंट पण आहे. डेन्मार्क त्याचा पार्ट आहे, नाही तो नंतरचा पार्ट आहे. पण डेन्मार्क हा युरोपियन देश आहे. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे बाकी युरोपियन कंट्री ऑब्व्हियसली डेन्मार्कच्या पाठीमागे सपोर्टमध्ये उभं राहणार. मग यूएसए तिथंच थांबला नाही. तर यूएसएने त्याच्या पुढे जाऊन काय केलं? जर ग्रीनलँडच्या केसमध्ये कोणती युरोपियन कंट्री यूएसएला सपोर्ट करत नसेल, तर त्यांच्यावरती वेगवेगळे व्यापारिक सँक्शन्स जसे भारतावरती टॅरिफ लावले ना, तशा पद्धतीनंच टॅरिफ आम्ही युरोपियन कंट्रीजवरती सुद्धा लावेन, अशी धमकी अमेरिकेकडून देण्यात आली. आणि त्याच्यामध्ये मग युरोपियन कंट्रींनी सुद्धा स्ट्राँग स्टान्स घेतला, की आम्ही निगोशिएशन अमेरिकेबरोबर करण्याचा प्रयत्न करू या गोष्टी टाळण्यासाठी, सँक्शन्स वगैरे. पण जर तसं नाही झालं, तर आमच्याकडे पण सँक्शन लावण्याचा ऑप्शन आहे. आम्ही पण सँक्शन लावू शकतो. हे त्याच्याकडून बोलण्यात आलं. त्यामुळे या सगळ्या कंडिशनमुळे हे रिलेशन जे आहे ते पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये. ह्याच्यावरती कुठेतरी शिक्कामोर्तब झालेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. मग आता वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ज्या युरोपियन कंट्री यूएसए डिपेंड होत्या. ऑब्व्हियसली त्यांना बाकी जग जे आहे ते एक्सप्लोर करावं लागणार आहे. बाकी देशांसोबतचे संबंध जे आहेत ते आणखी मजबूत करावे लागणार आहेत. मग ते व्यापारासाठी मजबूत करावे लागणार आहेत. ते पॉलिटिकल रिझनसाठी मजबूत करावे लागणार आहेत. आणि या सगळ्या केओसमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? इंडिया युरोपियन युनियनमध्ये फ्री ट्रेड एग्रीमेंट साइन होतोय. त्याचे फायनल डिस्कशन झालंय. या वर्षामध्ये फायनल एग्रीमेंट साइन पण होईल. ठीक आहे. म्हणजे काय? की युरोपियन कंट्रींनी ऑलरेडी एक्सप्लोरेशन सुरू केलेलं आहे. जसं की इंडियाने सुद्धा सुरू केली. इंडियाने काय केलं? युरोपियन युनियन सोबत वेगवेगळे अग्रीमेंट करायला सुरुवात केली. यूएई सोबत खूप चांगलं आपलं सुरू आहे. इराण सोबत खूप चांगलं सुरू आहे. अफगाणिस्तान सोबत खूप चांगलं सुरू आहे. रशिया तर आपला पारंपरिक मित्र आहे. इस्रायल आपला पारंपरिक मित्र आहे. ऑस्ट्रेलियासोबत आपलं चांगलं व्यापारी साठी आणखी आपण ट्रेड एग्रीमेंट कशा पद्धतीने करू शकतो. फ्री ट्रेड एग्रीमेंट त्यांच्यासोबत सुद्धा आपण ट्राय करतोय. याच्या अगोदरच आपण काय बघितलं जसं युरोपियन युनियन सोबत आहे तसं न्यूझीलंड सोबत आपण फ्री ट्रेड एग्रीमेंट केलेलं आहे. मग इंडियाने जे आहे ते ऑलरेडी एक्सप्लोरेशन सुरू केलं. इंडियाला माहिती आहे की यूएसएची काय टेंडन्सी आहे आणि स्वतःच्या इंटरेस्टसाठी यूएसए कुठल्या थराला जाऊ शकतो आणि विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प सारखा एक बोल्ड राष्ट्राध्यक्ष असताना कुठल्या थराला जाऊ शकतो हे इंडियाला माहिती आहे ऑलरेडी. त्यामुळे इंडियाने ते एक्सप्लोरेशन सुरू केलेलं आहे आणि तशा पद्धतीने युरोपियन कंट्रीनी सुद्धा एक्सप्लोरेशन सुरू केलेलं आहे. हे आपल्याला नाकारून चालणार नाही. पण आणखी एक खरं तर नवीन जोशाने त्यांनी ते एक्सप्लोरेशन सुरू करणं गरजेचं आहे. ॲक्टिव्ह एक्सप्लोरेशन ज्याला आपण म्हणतो, ते करणं गरजेचं आहे. असं कुठेतरी या रिटलमध्ये आपल्याला समजवायचा प्रयत्न केला जातोय. आणि ते म्हणजे जरुरी पण आहे. कारण यूएसए जशा पद्धतीनं वर्ल्ड ऑर्डर पूर्ण चेंज करतोय, तशा पद्धतीनं प्रत्येकाला स्वतःच्या इंटरेस्टनुसार काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ते प्रत्येक कंट्रीनं करायला पाहिजे. आणि ते युनियन जो आहे किंवा युरोपियन कंट्रीज आहेत, त्याला अपवाद नाहीत, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते जे काही आत्ता घडतंय, ते सिग्नल आपल्याला तेच मिळतायत आणि तशा पद्धतीने युरोपियन कंट्री ऑलरेडी काम करायला सुरू झाले आहेत. हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ही सगळी जी केस आहे, ती खऱ्या अर्थाने त्या एरिटलमध्ये आपल्याला समजावायचा प्रयत्न केलाय. बाकी त्याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. हे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आणि वर्ल्ड पॉलिटिक्सच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्वाचं आहे. ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पुढचं एक छोटंसं जो एरिटल आहे, ते एरिटल आहे त्याचा सब्जेक्ट नीट समजावून घ्या. ग्रीन स्टील विषयी इथं बोललं जातंय. स्टीलची निर्मिती जर आपण बघितली, तर ऑब्व्हियसली एखादा धातू आपण उत्खनन करून कसं काढतो, तसं आपण आपल्याला स्टील मिळतं. मग त्याच्यावरती वेगवेगळी प्रक्रिया होते आणि त्याच्यातून फायनल जे स्टील आहे, ते फायनल स्टील आपल्याला
मिळत असते. मग त्या प्रक्रियेमध्ये ते वितळवावं लागतं, त्याचं सेपरेशन होतं आणि मग त्या पद्धतीनं ते धातू आपल्याला वेगवेगळे मिळत असतात. पण ते करत असताना मग वेगवेगळ्या ऊर्जेची आपल्याला गरज पडते ते वितळवण्यासाठी आणि विशेष करून ती ऊर्जा मिळवण्यासाठी कोलचा वापर केला जातो, कोळशाचा वापर केला जातो. ठीक आहे. मग त्या कोळशाचा वापर केला जातो म्हणजे काय? मोठ्या प्रमाणात प्रदूषण आपल्याला बघायला मिळतं. ग्रीन हाऊस गॅसेस इमिशन्स आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामुळं. आणि बाकी काय प्रोसेस स्टीलसाठी होतात, त्या प्रोसेसमध्ये सुद्धा ग्रीन हाऊस गॅसेस इमिशन होणारे प्रोसेस आहेत. त्या प्रोसेस आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे काय? स्टील निर्मिती होत असेल, तर एन्व्हायर्नमेंटला धोका निर्माण होतोय. एन्व्हायर्नमेंटमध्ये पोल्युशन निर्माण होतंय. ग्लोबल वॉर्मिंगला कॉज जे आहेत, त्या गोष्टी तिथे घडतायत, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. मग आता आली ग्रीन स्टील कॉन्सेप्ट. ग्रीन स्टील म्हणजे काय? तुम्ही स्टील निर्मित करताय, ते ठीक आहे. पण ज्या वेगवेगळ्या प्रोसेस आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला अशा ऊर्जा मिळवण्यासाठी अशा गोष्टींचा उपयोग करायला लागेल, ज्याच्यामुळं एन्व्हायर्नमेंट पोल्यूट होणं एन्व्हायर्नमेंट जे आहे त्याचं पोल्युशन होणार नाही. त्याचबरोबर ग्रीनहाऊस गॅस एमिशन होणार नाही. म्हणजे आपल्याला कुठं जायला लागेल? एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली ऊर्जा स्त्रोतांकडे आपल्याला जायला लागेल. मग त्याच्यामध्ये आपण सौर ऊर्जेचा वापर करू शकतोय का? बाकी जे एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली ज्या ऊर्जा ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, त्याचा आपण वापर करू शकतोय का? हे आपल्याला एक्सप्लोर करावं लागेल आणि त्याच्यामध्ये या 2 लेखकांना असं वाटतं, की भारत कॅपेबल आहे आणि ते जे ट्रान्समिशन आहे, ते आपण ते जे ट्रान्झिशन आहे, ते आपण करायला पाहिजे आणि त्याचे बेनिफिट मग आपल्यालाच येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहेत. हे कुठेतरी आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतायत. याच्यामधून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, की ग्रीन स्टील याच्यावरती एक तुम्ही नोट बनवून ठेवा. ग्रीन स्टीलची कॉन्सेप्ट नीट समजून घ्या. त्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि याचा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने फायदा होईल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल इथे देऊन सांगतो. युरोपियन कंट्रींना, विशेष करून युरोपियन युनियनच्या ज्या कंट्रीज आहेत ना, त्यांना जर समजा तुम्हाला स्टील एक्सपोर्ट करायचं आहे, तर कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट आहे त्यांची एक. सी ज्याला आपण म्हणू शकतो. कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम आहे. CBAM. ह्याच्या अगोदर डिटेल डिस्कस केलं, तुम्हाला लगेच क्लिक झालं असेल. आता हे कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम आपल्याला काय सांगतं, की युरोपियन युनियनमध्ये जर बाहेरून कोणती गोष्ट इम्पोर्ट होत असेल आणि त्याच्यामुळं कार्बन इमिशन होतंय, ग्रीनहाऊस गॅस इमिशन होतंय, तर त्याच्यावरती एक स्पेशल टॅक्स लावला जाईल. स्पेशल टॅरिफ सारखी गोष्ट लावली जाईल. ती आहे कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम. त्यामुळं तुम्ही जर ₹10 ची वस्तू तिथं ₹10 ला विकत असाल, तर त्याच्यावरती समजा 5% हे CBAM लावला. तर ती किती झाली? तर त्याच्यामध्ये परत 5% जी कॉस्ट आहे, ती ॲड होऊन परत त्याची किंमत वाढली आणि मग ते मार्केटमध्ये त्या जाणार. म्हणजे त्याची जी कॉम्पिटिटिव्हनेस आहे, ती कमी झाली. त्याची किंमत खऱ्या अर्थानं वाढली. म्हणजे इथं आपल्याला 5% टॅक्स कुणाला द्यावा लागतोय? युरोपियन युनियनला द्यावा लागतोय. का द्यावा लागतोय? कारण त्याची जी प्रोसेस आहे करण्याची, त्याच्यामुळे ग्रीनहाऊस गॅस इमिशन होत आहे. म्हणजे इथं खऱ्या अर्थानं एन्व्हायर्नमेंटला धोका निर्माण होतोय. त्याच्यामुळे फक्त आपल्याला टॅक्स हा द्यावा लागतोय. पण जर आपण ग्रीन स्टील निर्मिती केली, म्हणजे याच्यामुळे ग्रीनहाऊस गॅस एमिशन न होता स्टील निर्माण केलं आपण, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी द्याव्या लागणार नाहीत. हे जे आपण फॉर एक्झाम्पल 5% हे एक्झाम्पल म्हणून घेतलंय. पर्सेंटेज वगैरे डिटेल तुम्ही त्यावेळेस अभ्यास करता, त्यावेळेस तुम्हाला बघावं लागेल. आणि हे जे CBAM आहे, हे अनेक वेळा तुम्हाला मी समजावून सांगितलं, की ही पद्धत नेमकी काय. मग जर आपण ग्रीन स्टील निर्माण केलं, तर आपल्याला अशा पद्धतीचा टॅक्स द्यावा लागणार नाही. हा एक तुम्हाला बेनिफिट सांगितला. असे अनेक बेनिफिट आहेत. एन्व्हायर्नमेंट बेनिफिट तर सरळ-सरळ तुम्हाला दिसतं. पण बाकी सुद्धा आपल्या देशाला होणारे बेनिफिट आहेत, या व्यवसायाला होणारे बेनिफिट आहेत. मग तुम्ही कार्बन क्रेडिट वगैरे त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे, की कार्बन क्रेडिट सिस्टम आपली काय आहे, जी इंडियाने इंट्रोड्यूस केलेली आहे. ती सिस्टम काय आहे, त्याचा अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून सुद्धा याचा खऱ्या अर्थानं आपल्याला फायदा आहे. आणि मग त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपण ग्रीन स्टील काय आहे याचा बेसिक स्टडी, ते मग या सगळ्या गोष्टी ज्या मी आता तुम्हाला हायलाइट केल्या, त्या सगळ्या गोष्टी आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून मला वाटतं हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. इथून पुढं ज्या काही आपल्या महत्त्वाच्या न्यूज आहेत, त्या महत्त्वाच्या न्यूज सुरू होतात आणि पहिलीच न्यूज आहे ती म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल्स क्लिअर 92,000 crore ग्रेट निकोबार आयलँड मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट
साइटिंग इट्स स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स. जो इथं ग्रेट निकोबारमध्ये, अंदमान निकोबारमध्ये मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आपण डेव्हलप करतोय. त्याची व्हॅल्यू आहे ₹92,000 करोड. त्याला नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलचा ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. म्हणजे तो आपण एक्झिक्यूट आता करू शकतोय, हे सांगितलं. म्हणजे त्याच्यामुळं कुठलाही मेजर एन्व्हायर्नमेंटला धोका निर्माण होत नाहीये. त्यामुळं नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलनं त्याला मान्यता दिलेली आपल्याला बघायला मिळते. मग हे मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट नेमका काय आहे? याचा अभ्यास करून ठेवा. हे प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि अशा पद्धतीच्या प्रोजेक्ट्समध्ये नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल असू द्या किंवा वेगवेगळी जे ग्रीन ट्रायब्युनल्स असतात, त्यांचा काय रोल असतो, याचा पण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. पुढची एक छोटीशी न्यूज आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामध्ये इंडस वॉटर ट्रीटीचा उल्लेख आलाय. हे फक्त इंडस वॉटर ट्रीटीचा उल्लेख आलाय, त्यामुळे त्याचा अभ्यास करून ठेवा. हे मेन्सच्या आणि प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. आणि पी-वाय-क्यू तुम्ही बघितलं तर पी-वाय-क्यूमध्ये तुम्हाला हे डिरेक्टली याच्यावरती क्वेश्चन आलेला बघायला मिळेल. त्यामुळे हे इंडस वॉटर ट्रीटी काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ठेवायचा आहे. पुढं कालच्यापासून आपण एआय इम्पॅक्ट समिट, ती वर्ल्ड एआय इम्पॅक्ट समिट आपण होस्ट करतोय. हे एआय इम्पॅक्ट समिटचं तुम्हाला काल पण सांगितलं, की याची इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीने काढून ठेवा. डिटेल याची इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. हे प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे आणि मेन्सच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. एआयच्या जगात आपण जगतो असं ज्यावेळेस म्हणतो ना, त्यावेळेस याचं महत्त्व आणि याचं इंडियानं होस्ट करणं, याच्यामध्ये मग वेगळं महत्त्व याचं होऊन बसतं आपल्यासाठी विशेष करून. कारण आपण इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करतोय. त्यामुळे हे एआय इम्पॅक्ट समिटला इंडियानं होस्ट करणं आणि त्याचं इम्पॉर्टन्स कशा पद्धतीचं आहे, हे आपण अभ्यास करणं हे रिलेटेबल आहे. डायरेक्टली सिलेबसचे रिलेट होणार आहे. त्यामुळे त्याचा डिटेल आपण अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यावरतीच मग एआय समिट इम्पॉर्टंट फॉर कॉपरेशन टू अनलॉक पोटेन्शियल. यूकेचे जे पर्सन आहेत ते खऱ्या अर्थाने इथं म्हणताय, की एआय समिटचं इम्पॉर्टन्स, एआय समिट ही खूप इम्पॉर्टंट आहे कॉपरेशन वाढवण्यासाठी, पोटेन्शियल वाढवण्यासाठी. पोटेन्शियल वाढवण्यासाठी जे कॉपरेशनची गरज आहे, ते खरं तर आपल्याला सत्यात उतरवायचं असेल तर एआय समिटचं एक महत्त्व आहे, असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं होतं. त्यामुळे एकंदरीत याच्यातून आपल्याला फक्त आत्ता तुर्तास तुम्ही एआय इम्पॅक्ट समिटचा अभ्यास करून ठेवा. ते प्रिलियम आणि मेन्सच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. पुढे याच्यामध्ये काय-काय डिस्कशन कंडक्ट होतील, त्याची समरी आपल्याला पुढे न्यूजपेपरमध्ये बघायला मिळेलच. त्यावेळेस त्याच्यातून काय अजून पॉइंट मिळत असतील, तर ते पण आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करूया. पण तुर्तास आपण या समिटचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे मोदी टू मीट मॅक्रॉन इन मुंबई टुडे होल्ड टॉक ऑन स्ट्रॅटेजिक टाईज. मुंबईमध्ये फ्रेंच प्रेसिडेंट इमॅन्युएल मॅक्रॉन आणि आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांची मीटिंग होताना आपल्याला बघायला मिळेल आणि विशेष करून स्ट्रॅटेजिक टाईज रिलेटेड बोललं जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण कसं मिळून काम करू शकतो, याच्याच रिलेटेड ते डिस्कशन आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर इंडिया फ्रान्स टू होल्ड 6th अॅन्युअल डिफेन्स डायलॉग टुडे आणि 6th अॅन्युअल डिफेन्स डायलॉग पण आपल्याला आज इंडिया फ्रान्सचा बघायला मिळेल. मग आता याच्यामध्ये आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा? इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडिया फ्रान्स रिलेशन बघून ठेवा. त्याच्यामध्ये आजपर्यंत काय-काय एमओयू आपण साइन केलेले, कोणकोणते महत्त्वाचे अग्रीमेंट आपण साइन केलेले आणि कोणकोणते महत्त्वाचे इव्हेंट 2 कंट्रींचे मिळून झालेले, त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करावा लागेल. त्या दृष्टीतून मला वाटतं की ही न्यूज आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. इथं खऱ्या अर्थानं आजचा दहिंदू जो आहे, तो दहिंदू मी समाप्त करतोय. अशा हे चांगल्या पद्धतीने आजचा दहिंदू मी तुम्हाला समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि मराठी विद्यार्थ्यांसाठी हे फायद्याचं आहे, मदतीचं आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा. त्याचबरोबर ॲन्सर रायटिंग करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲन्सर रायटिंग ग्रुपची लिंक दिलेली आहे. टेलिग्राम लिंक दिलेली आहे. तो ग्रुप जॉइन करून ॲन्सर रायटिंग तुम्ही करू शकताय. जे डेली बेसिसवरती आपण डिस्कस करतो, त्याच्यावर आधारित तिथं मी क्वेश्चन पोस्ट करत असतोय. त्या पद्धतीनं तुम्ही डे 1 पासून ॲन्सर रायटिंग सुरू करू शकता. मी स्वतः तुम्हाला त्या ॲन्सर रायटिंगवरती फीडबॅक देतो. असो, या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.